वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी माझ्या हॉस्टेलचा ब्लॉग बनवते। खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात होतं की मला हॉस्टेलचा ब्लॉग बनवायचा आणि फायनली मी तो बनवायला घेतलेला आहे। आणि ते पण कधी घेतला आहे जेव्हा माझ्या कॉलेजचे शेवटचे 3 दिवस बाकी आहे, शेवटचा एक पेपर बाकी आहे। त्यानंतर तर आमचं पूर्ण हॉस्टेलचं आमचं रिलेशनचं पूर्ण संपणारच आहे, म्हणून म्हटलं चला बनवायलाच पाहिजे। तर माझ्या कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसरी खुर्द, जे पुण्यापासून म्हणतात पुण्यात आहे पण पुण्यात नाही आहे, म्हणजे पुण्यात आहे पण पुण्यापासून खूप लांब आहे ते, म्हणून बिचारे दुसऱ्या जिल्ह्यातली पोरं येऊन फसतात तिथं, जाऊ द्या ते वेगळं। हे आहे माझं कॉलेज आणि हे आहे आमचं हॉस्टेल। खूप कमी डिस्टन्स आहे आमच्या हॉस्टेलपासून आणि हे गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे, माझ्या कॉलेजचंच गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे जिथं मी राहते। आमच्या हॉस्टेलमध्ये सुद्धा 2 हॉस्टेल आहे, एक सरस्वती हॉस्टेल हे जे मेन आहे इथे डायरेक्ट गेटच्या पुढं, आणि हे श्वेतांबरा हॉस्टेल। मी श्वेतांबरा हॉस्टेलला राहते म्हणून मी श्वेतांबराचं तुम्हाला दाखवणार आहे। आणि असा काहीतरी व्ह्यू आहे आमच्या गेटपासून। हे जे दिसतंय ते इथं पॅरेंट्स जेव्हा येतात तेव्हा पॅरेंट्स इथं बसतात, कारण पॅरेंट्सला आतमध्ये एंट्री नसते। आणि हे सरस्वती हॉस्टेल आहे जिथं मी सेकंड इयरला होते, थर्ड इयरला मी सध्या श्वेतांबरा हॉस्टेलला आहे। चला तर मी तुम्हाला श्वेतांबरा हॉस्टेल दाखवते। खूप छान व्ह्यू आहे आमच्या हॉस्टेलचा। मला 2च गोष्टी हॉस्टेलमध्ये आवडतात, एक तर आमच्या हॉस्टेलचा व्ह्यू आणि दुसरी आमची रूम, बस बाकी काही नाही असं नाही म्हणता येणार, पण 3 वर्षाच्या खूप साऱ्या मेमरीज आहेत आमच्या इथं। खूप काय केलेलं आहे सगळं आठवतं असं। चला तर हे जे दिसतंय न वर जाऊन आमचं हॉस्टेल आहे, म्हणजे सरस्वती हॉस्टेल आणि श्वेतांबरा हॉस्टेलमध्ये काहीच डिफरन्स नाही आहे, पूर्ण कन्स्ट्रक्शन सेम आहे। फक्त श्वेतांबरा हॉस्टेलला खाली पार्किंग एरिया आहे आणि सरस्वती हॉस्टेलला नाही आहे। पहिल्यांदा मी तुम्हाला आमचा खालचा व्ह्यू दाखवते, तो सुद्धा खूप सुंदर। मुली अभ्यास करायला इथंच येतात पेपरच्या टायमिंगला। सध्या पाऊस चालू आहे म्हणून तुम्हाला घाण दिसत असेल खाली, पण इट्स व्हेरी ब्युटिफुल। असा व्ह्यू आहे इकडे पलीकडे जिकडे मुली अभ्यासाला बसतात। तुम्ही माणसाने रॉकेट का लावले, ते रॉकेट नाही आहे। जेव्हा मी फर्स्ट इयरला होते तेव्हा आमचं हे हॉस्टेल बंद होतं, कारण कोविडमध्ये हे हॉस्टेल आमचं ॲज अ हॉस्पिटल म्हणून काम करत होतं, म्हणून 3-4 वर्ष बंद होतं। मी पण फर्स्ट इयरला वेगळ्या हॉस्टेलला होते। ही पुढची जी बिल्डिंग आहे तिथे मी डिग्रीच्या हॉस्टेलला होते, स्टाफ क्वार्टरला, आणि आता 2 वर्ष इथेच आहे, सेकंड इयर आणि थर्ड इयरला। सगळं खूप सुंदर वाटतं इथं। आता पावसाळ्यामुळे थोडीशी चिकचिक वगैरे झाली आहे, पण काही विषय नाही, ट्रीज वगैरे सगळं सुंदर आहे। चला आता वर जाऊया। सध्या हॉस्टेलला फक्त 30च मुली आहेत, बाकीच्या सगळ्या मुली घरी गेलेल्या आहेत, कारण सगळ्यांची एक्झाम संपली आहे। फक्त थर्ड इयरची एक्झाम बाकी आहे, फक्त थर्ड इयरच हॉस्टेलला आहे सध्या। हॉस्टेलचं म्हणजे श्वेतांबरा हॉस्टेलचं मेन गेट। चला आज जाऊन मी तुम्हाला आमचं हॉस्टेल दाखवते। तर इथे आहे जिथे सिक्युरिटी बसतात, आत्ता बहुतेक ते वर गेले, ते हे त्यांचं केबिन मी दाखवते आतनं। बेड वगैरे पण आहे त्यांना रात्रीचा झोपायला। इथे सगळे रूल्स वगैरे हॉस्टेलचे रूल्स दाखवते, कारण आमच्या हॉस्टेलला सगळ्यात जास्त जी गोष्ट आहे ती आहे रूल्स। मेन एंट्रन्स आहे, हे आत हॉस्टेलचा व्ह्यू आमचा। मुली बसल्या ते अभ्यास करायला। तर प्रत्येक 4 कोपऱ्यांमध्ये 3-3 रूम्स आहेत, आणि त्या 3 रूमला वेगळे 2 टॉयलेट आणि 2 बाथरूम असं वेगवेगळं आहे प्रत्येकाला। चला तर मी माझाच कोपरा दाखवते तुम्हाला, मी आहे त्या कोपऱ्यात। तर ही आमची साईड आहे, ही माझी रूम।
रूम नंबर 10. चला तर आज जाऊ. चला तर मग आज जाऊया. ही आहे आमची रूम. एका रूममध्ये 4 जणी. 4 जणींना ज्याचे त्याचे 4 बेड आणि ज्याचे त्याचे 4 टेबल आणि हे कबड प्रत्येकाचा. तर हा माझा बेड आहे आणि हे असेच मी लावलेले पेंटिंग्स वगैरे आहेत. जरा भिंतीचा कलर गेलेला आहे, त्याला इग्नोर करा. आणि हे आम्ही बनवलेले आहे असंच आमचं फ्रेंड्सचं. कबड दाखवते चला. तर ही आमची गॅलरी आहे. असा व्ह्यू आहे आमच्या गॅलरीतनं. छान आहे. एवढाच अर्थ आहे आमच्याकडे, काहीच नाही करू शकत आता. मग आपण बाकीचं हॉस्टेल फिरूया. मी तुम्हाला बाकीचं हॉस्टेल दाखवते. आमचं हॉस्टेल जरा जुनं झाले, पुरीने मोकर घाण करून ठेवले. चला मी तुम्हाला 2nd फ्लोअरवर घेऊन जाते. 3 फ्लोअर हॉस्टेल आहे टोटल. ते 2nd फ्लोअरवरनं असं आमचं हॉस्टेल दिसतं. म्हणजे 3 फ्लोअरला सेमच कन्स्ट्रक्शन आहे, काही वेगळं नाही आहे. तर हा आहे जिम्नॅशियम हॉल, पण याचा काहीही उपयोग नाही आहे. आज पहिल्यांदाच उघडला येतो का तर मुली घरी चालल्या ते म्हणून त्यांना सामान ठेवायला जागा नाही आहे, म्हणून त्यांनी बहुतेक त्यांचं सामान इथे ठेवलेलं आहे. इथं काय असं हॉल आहे. म्हणजे जेव्हा पावसाळ्यात जेव्हा आमची प्रेयर होती 7 वाजता, रोज 7 वाजता प्रेयर असते, तेव्हा याचा यूज होतो. चला तुम्हाला एखाद्या 2nd इयरच्या रूममध्ये घेऊन जाते जी बंद आहे. म्हणजे आम्ही यायच्या टायमाला आम्हाला कशी रूम दिली जाते ती दाखवते मी तुम्हाला. जी रूम बंद असेल ती दाखवते. रूममध्ये जाऊ, कोणी आहे का? कोणीच नाही आहे. रस्ता व्यस्ता करून देतात पुरी. असेच बेड दिले जातात सेम. हो एवढी मोठी गॅलरी असते. आणि हा व्ह्यू आहे 2nd फ्लोअरवरनं. खूप छान दिसतं. 3rd फ्लोअर आणि पहिल्यापासून असं नाही आहे की 1st फ्लोअरवरती 3rd इयर, 2nd फ्लोअरवरती 2nd इयर आणि 3rd फ्लोअरवरती 1st इयर. असं कधीच ते चेंज होत नाही. 3rd फ्लोअरवरती 1st इयरच असतं काय माहीत नाही का. पण 3rd फ्लोअरच सगळ्यात सुंदर आहे. कारण आम्ही जेव्हा 2nd इयरला 2nd फ्लोअरला होतो तेव्हाच असा खरंच छान व्ह्यू दिसायचा. त्या हॉस्टेलला होता आम्ही, सरस्वती हॉस्टेलला तेव्हा. चला आमच्या 1st फ्लोअरवर तुम्हाला मी तिथला व्ह्यू दाखवते. इतका सुंदर आहे. जस्ट लुक ॲट द व्ह्यू. खूपच सुंदर व्ह्यू झालेला आहे. आणि ही गॅलरी आता सध्या 1st इयर सगळं घरी गेलेलं आहे म्हणून सगळं रिकामं करून गेलेलं आहे पूर्ण त्यांची रूम. एवढी मोठी गॅलरी आहे. आणि ही जेव्हा तुम्ही असाल तेव्हा अशी रूम भेटते, जसे की मी 2nd फ्लोअरवर सुद्धा सांगितलं होतं. खाली पोरींनी पूर्ण तो कबड सजवून ठेवलेलं आहे. काय घालून ठेवलं आहे. चला आता मी तुम्हाला थोडासा 2nd फ्लोअर दाखवते. लाईट बंद करते. सॉरी 1st फ्लोअर दाखवते. हा फिल्टर आहे, बंद पडलेला आहे. हा झालं. तर आता आमची प्रेयर होणार आहे. आम्ही चाललेलो आहे प्रेयरला. मी थोडंसं प्रेयरचा सुद्धा व्ह्यू तुम्हाला दाखवते कसं असतं. चला दररोज 7 वाजता प्रेयर होते. इट्स कंपल्सरी. दररोज सिग्नेचर्स होतात. दररोज सगळ्यांची अटेंडन्स होते. तर प्रेयरला जाऊया. प्रेयरला नाही गेल्यावर पनिशमेंट भेटते. तर मी GSA म्हणून थोडंफार चालतं, पण नाही GSA म्हणजे मी तर गेलंच पाहिजे. तर चला जाऊ प्रेयर. आत्ताच आमची प्रेयर झाली. तुम्ही बघितलंच असून मुली कसं बसतात वगैरे, साईन वगैरे कशी होती.
आता आम्ही चाललेलो आहे जेवायला, तर चला तुम्हाला मेस दाखवतो. ही आहे आमची मेस. दोन्ही हॉस्टेलला वेगवेगळ्या मेस आहे, पण आमच्या हॉस्टेलची मेस सध्या बंद असल्यामुळे आम्ही ह्याच हॉस्टेलला मेसला येत आहोत. चला. जेवण वगैरे झालेले आहे, पूर्ण हॉस्टेल तुम्हाला दाखवून झालेलं आहे. आता मी हा ब्लॉग इथंच आजच्याला एंड करते. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.